असे एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये महिलेने प्रवेश केला नाही। कंडक्टर पासून कलेक्टर पर्यंत, सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत, कवयित्रीपासून कलाकारापर्यंत मजल मारत महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे। स्त्रीमध्ये मोठी शक्ती। विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर महिला, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना नमस्कार। आजचा हा कार्यक्रम महिला दिनाचा जास्त काही वेळ घेत नाही, कारण पवार मॅडमना घाई आहे त्यांची। फक्त एवढंच म्हणेन की महिला दिन साजरा करतो त्या दिवशी जे जे मोठं बोललं जातं ते प्रत्यक्षात वर्षभर आचरणात आणलं जावं हीच सर्वांकडून अपेक्षा आहे। आणि ज्या दिवशी आम्ही महिला स्वतःला तलवार आहे असं समजून वागू आणि सर्व पुरुष आमच्या पाठीशी त्या तलवारीबरोबर असणारी ढाल असे म्हणून राहतील, त्या दिवशी हा महिला दिन साजरा झाल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं। एवढे 2 शब्द बोलून मी थांबते। जय हिंद। मी पहिलं मान्यवरांचं स्वागत करते। आज जागतिक महिला दिन। आज आपल्या अस्तित्वाचा दिवस साजरा करण्यासाठी आलेल्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नेतृत्व, कर्तृत्व आणि ज्यांच्या ठाई आणि राज्याला स्वराज्य देणाऱ्या शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या आई जिजाऊ आणि पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि कंडक्टरपासून ते कलेक्टरपर्यंत आणि सरपंचापासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्या स्त्रियांना माझा मानाचा मुजरा। मी एक छोटीशी उद्योजिका म्हणून तुमच्यासमोर उभी आहे। माझा एक छोटासा लघु उद्योग आहे। मी 2014 साली छोटीशी इंडस्ट्री चालू केली आहे। चेन लिंक जाळी तयार करते मी। इंडस्ट्रीजमध्ये सगळ्या महिलाच आहेत। इंडस्ट्रीज तयार करण्याचा माझ्या मागचा हेतू म्हणजे महिलांना रोजगार मिळवून देण्याचा उद्देश आहे। आणि मी स्वतः सक्षम आहे, तसेच मला त्या महिलांनाही सक्षम आणि स्वावलंबी बनवायचं आहे। आणि एक संदेश देऊ इच्छिते की आपण मागे नाहीत, स्त्रिया आपण मागे नाहीत, आपण पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करतो। हार्दिक शुभेच्छा। जास्त वेळ घेणार नाही, फक्त एकच संदेश आणि एकच सल्ला म्हणण्यापेक्षा एकच मत व्यक्त करते। पहिल्यांदा स्त्रियांनी स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवलं पाहिजे। तुम्ही सक्षम व्हाल तर तुम्ही तुमचं कुटुंब, तुमची मुलं आणि तुमचा संसार सुखाचा आणि समाधानाचा करा। तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या। एवढंच सांगते, 2 शब्द थांबवते। प्रथम सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। सगळ्यांना माझा नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी इथे मला जो प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे त्यासाठी सर्वात प्रथम मी ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था खंडाळा यांचे पहिल्यांदा आभार मानते। आणि त्याचबरोबर मला हा पुरस्कार मिळाला याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कुटुंबाचा जो म्हणजे कुटुंबाने जी मला साथ दिलेली आहे त्याबद्दल मी माझ्या सासूबाई असतील किंवा माझे मिस्टर असतील किंवा माझे सासरे असतील यांच्यामुळं मी घराबाहेर पडले। महिलांसाठी मी जे काही केलं आहे किंवा मानदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून मी जे काही काम करते आहे त्याच्यासाठी माझ्या मानदेशी फाउंडेशनच्या ज्या वरिष्ठ अधिकारी असतील किंवा माननीय चेतना सिन्हा मॅडम असतील त्यांचं मला जास्त मोलाचं योगदान लाभलेलं आहे। त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी आहे। आणि मला तुम्हाला महिलांना एक संदेश द्यावासा वाटतो, तो म्हणजे मार्ग असले जरी खडतर, प्रयत्न करावे तरी निरंतर, प्रत्येक प्रश्नासी असते उत्तर, प्रयत्न आम्हासी भाग्यापेक्षा बलवंतर, प्रयत्नांची ज्योत, विश्वासाचे तेल, यशाचा नंदादीप आपोआप तेवे, आपले आपणच आत्मबल जाणावे, फिनिक्स होऊनी उंच उडावे, प्रयत्न हा एकच मंत्र शिकवीत तुम्हास सारी तंत्र, सतत अविरत प्रयत्न करा, स्वतःला समृद्ध करा। आणि मला इथे छोटी मुलं पण आहेत, मला एक त्यांना गोष्ट सांगायची आहे। छोटीशी गोष्ट आहे। एक गाव होतं, मुलांना गोष्ट ऐका, तुमच्यासाठी एक गोष्ट सांगते। एक गाव होतं, त्यात एक टांगेवाला राहत होता। टांगेवाला खूप मेहनती होता, कष्टाळू होता। पण एक दिवस काय होतं, त्याचा घोडा आजारी पडतो
अशा वेळेला काय होतं, मेन म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहतो. कारण तो जेव्हा टांगा चालवेल त्याच वेळेला त्याचं पोट भरणार असतं. मग अशा वेळी तो काय करतो, रात्रभर खूप विचार करतो आणि घोडा एक शेजारच्या गावातून विकत आणतो. पण नंतर त्याच्या असं लक्षात येतं की आपण घोडा टांग्याला जरी जुंपला तरीसुद्धा आपला घोडा काही धावत नाही आहे. म्हणजे आपला टांगा हा पुढेच जात नाही, आपलं उत्पन्नाचं साधन काय आपल्याला इथे मिळत नाही आहे. मग अशा वेळेला त्याला खूप मोठा प्रश्न पडतो. पुन्हा तो रात्रभर विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी काय करतो, तर सकाळी टांग्याच्या समोरील बाजूला घोड्याच्या तोंडापासून 1.5-2 फुटावर एका काठीला हिरव्या चाऱ्याची पेंडी बांधतो. मग काय होतं, त्याच्यामुळं काय होतं की ती चाऱ्याची पेंडी जेव्हा त्या घोड्याला दिसते, अशा वेळेला घोडा गवत खाण्याच्या आशेने नेटाने टांगा ओढू लागतो. म्हणजे टांगेवाल्याने घोड्याला दाखवलेले जे आशेचे गाजर आहे ते इथे चांगलेच उपयोगी ठरले. म्हणजेच काय, समस्या असे नाही किंवा समस्या आपल्याला असतात असे नाही, समस्या या असतातच, पण आपल्याला प्रत्येक समस्यातून मार्ग काढायचा असतो. आणि या गोष्टीच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचे, महिलांना पुढे यायचे, काही ना काही आपल्यामधली चुणूक दाखवायची आहे, आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे. तर त्याच्यासाठी अडचणींचा सामना केला पाहिजे, घरातल्यांचा सपोर्ट घेऊन, त्याचबरोबर आपलं कर्तृत्वपणाला लावलं पाहिजे. आणि आपली जर मेहनत असेल तर आपल्याला आपलं यश निश्चितच मिळेल. धन्यवाद. स्कूलमध्ये स्वागत करते. आज जो काही मला सामाजिक प्रेरणा पुरस्कार भेटलेला आहे याचे सर्व श्रेय मी माझ्या गुरूंना देते. कारण ज्यांच्या वाटचालीतून, ज्यांचा आदर्श घेऊन मी पुढे आली, सामाजिक कार्यामध्ये आली, ते सर्व माझे गुरु आहेत. आणि आजपर्यंत जे काही माझ्या पुढं ग्रामसभा, सामाजिक संस्था, एकलव्य, विद्यानिकेतन हे जे काही लागलेलं आहे ते सर्व माझ्या गुरूंमुळेच आहे. कारण त्यांच्यातूनच, त्यांचाच गुण मी पुढे चालवत आहे. आणि जो पुरस्कार भेटला आहे त्याचे सगळं श्रेय मी माझ्या गुरूंना देते. मला एवढंच सांगायचे, आणि ते माझे गुरु म्हणजे संदीप सर आहेत.